नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे एसेन्शन, म्हणजे येशूचं स्वर्गात होणारं आरोहण. आता ही गोष्ट आपण अनेकदा ऐकलेली असते, पण आपल्याकडे आज जे स्रोत आहेत, काही बायबलमधील वचनं आणि त्यावरचं सविस्तर धर्मशास्त्रीय भाष्य, ते या घटनेकडे केवळ एका चमत्काराच्या नजरेतून पाहत नाहीत. त्यांच्या मते ही एका मोठ्या वैश्विक नाटकाची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. तर आज आपण हे समजून घेणार आहोत की ही घटना इतकी महत्त्वाची का मानली जाते आणि यामागे नेमका काय विचार आहे. तर सुरुवातीलाच या स्रोतांमधला एक मूलभूत मुद्दा समजून घेऊया, जो या सगळ्या चर्चेचा पाया आहे. तो म्हणजे निर्माता आणि निर्मिती यांच्यातलं अंतर. या स्रोतांनुसार देव तो काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे, म्हणजे तो अमर्याद आहे. पण त्याने निर्माण केलेली सृष्टी, म्हणजे आपण, हे जग, ग्रहतारे, हे सगळं काळ आणि अवकाशाच्या मर्यादेत अडकलेलं आहे. त्यामुळे मर्यादित सृष्टीसाठी त्या अमर्याद देवाला भेटणं, पाहणं किंवा समजून घेणं हे जवळजवळ अशक्य आहे. किंबहुना या स्रोतांमध्ये तर एक धक्कादायक गोष्ट म्हटली आहे की पापाची शक्यता असलेल्या सृष्टीने जर देवाला पाहिलं तर तिचा नाशच होईल. बरोबर. आणि हे अंतर का आहे याचं कारणही महत्वाचं आहे. या विचारानुसार देवाने सृष्टीला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे, म्हणजे फ्री विल. आणि जिथे निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे तिथे चुकीची निवड करण्याची, म्हणजेच पाप करण्याची शक्यता आपोआपच येते. आणि देव पापाला सहन करू शकत नाही. त्यामुळे तो स्वतःला या सृष्टीपासून जणू काही लपवून ठेवतो. तो थेट हस्तक्षेप करत नाही, तर आज्ञा किंवा कमांडमेंट्स देतो आणि त्याद्वारे शासन करतो. पण इथे एक मोठा पेच आहे. काय पाहिजे? पेच असा आहे की केवळ आज्ञा पाळून सृष्टी देवाला त्याला खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही. भीतीपोटी किंवा कर्तव्यापोटी आज्ञा पाळल्या जाऊ शकतात, पण त्याने प्रेम निर्माण होत नाही. आणि प्रेमाशिवाय स्वतंत्र इच्छाशक्तीचा वापर तो पूर्ण होत नाही. म्हणजे एक अशी अवस्था निर्माण होते जिथे देव आणि त्याची सृष्टी यांच्यात एक कायमचं अंतर राहतं. सृष्टी अपूर्ण राहते. हे अंतर मिटवण्यासाठी, ही अपूर्णता दूर करण्यासाठी या स्रोतांनुसार एक अकल्पनीय गोष्ट घडते. देवाचा पुत्र, जो स्वतः देवाच्या बरोबरीचा आहे, तो ती अमर्याद अवस्था सोडून काळ आणि अवकाशाच्या मर्यादेत प्रवेश करतो. तो स्वतः एक निर्मित वस्तू, म्हणजे एक मनुष्य बनतो, येशूच्या रूपात. विचार करा, इतिहासात पहिल्यांदाच सृष्टीला देवाला प्रत्यक्ष पाहण्याची, ऐकण्याची आणि स्पर्श करण्याची संधी मिळते. अगदी. यालाच धर्मशास्त्रीय भाषेत काय म्हणतात त्याला, केनोसिस? हो, केनोसिस किंवा स्वतःला रिकामे करणे असं म्हणतात. जो अमर्याद आहे तो स्वतःवर मर्यादा घालून घेतो. ही काही साधी गोष्ट नाहीये. या स्रोतांनुसार येशू हा शेवटचा आदम, म्हणजे लास्ट ॲडम म्हणून येतो. त्याचा उद्देश फक्त चांगला उपदेश करणं किंवा लोकांना बरं करणं इतकाच नाही, तर एका मोठ्या वैश्विक योजनेला, एका मोठ्या कॉस्मिक ड्रामाला निर्णायक वळणावर आणणं हा आहे. ठीक आहे, म्हणजे देव आणि सृष्टीमधलं अंतर मिटवण्यासाठी पुत्र मनुष्य बनून आला. पण फक्त मनुष्य बनणं पुरेसं नव्हतं, बरोबर? या स्रोतांनुसार खरी कसोटी तर पुढे होती, म्हणजे क्रॉस आणि पुनरुत्थान. त्या घटनांना हे स्रोत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. आपण सहज ऐकतो की येशू लोकांच्या पापांसाठी मरण पावला, पण या स्रोतांनुसार हे त्यामागचं एकमेव कारण नाही. हे एका मोठ्या डेमॉन्स्ट्रेशनचा, एका मोठ्या प्रमाणाचा भाग होतं. हे काय प्रकरण आहे? अगदी बरोबर. या घटनांचे अनेक पदर आहेत. या स्रोतांनुसार क्रॉस आणि पुनरुत्थानाचे किमान 4 मुख्य उद्देश आहेत. पहिला उद्देश आहे देवाच्या आज्ञांची सत्यता सिद्ध करणे. म्हणजे काय, तर सैतानाने सुरुवातीला असा दावा केला होता की देवाच्या आज्ञा पाळायला खूप कठीण आहेत, त्या अन्यायकारक आहेत. येशू मात्र मृत्यूसमोर दिसत असतानाही शेवटपर्यंत देवाच्या आज्ञांचं पालन करतो. यातून तो संपूर्ण सृष्टीसमोर, देवदूतांसमोर हे सिद्ध करतो की देवाच्या आज्ञा योग्य आहेत आणि त्या पाळल्या जाऊ शकतात. पण एक मिनिट थांबा. या स्रोतानुसार देवाच्या आज्ञा अन्यायकारक नाहीत हे सिद्ध करण्यासाठी येशूला मरायचीच गरज होती. म्हणजे सर्वशक्तिमान देव हे दुसऱ्या कोणत्या सोप्या मार्गाने सिद्ध करू शकला नसता का? हा मार्ग इतका टोकाचा का निवडला गेला? खूप चांगला प्रश्न आहे. या धर्मशास्त्रीय विचारानुसार याचं उत्तर दुसऱ्या उद्देशामध्ये दडलेलं आहे. तो उद्देश आहे देवाचे प्रेम आणि न्याय एकाच वेळी सिद्ध करणे. बघा, जर देवाने पापाकडे दुर्लक्ष केलं असतं तर तो न्यायी राहिला नसता. आणि जर त्याने फक्त शिक्षा दिली असती तर त्याच्या प्रेमावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं.
क्रॉसवर देवाने आपल्या पुत्राला पापाची शिक्षा भोगण्यासाठी पाठवले, यातून त्याचा न्याय दिसतो आणि त्याने हे आपल्या सृष्टीवरील प्रेमापोटी केले, त्यामुळे त्याचे प्रेमही सिद्ध होते. एकाच कृतीत प्रेम आणि न्याय यांचा सर्वोच्च आविष्कार दिसतो. आणि मला वाटतं की सामान्य माणसासाठी हे समजायला खूप अवघड आहे. कारण आपल्या जगात प्रेम आणि न्याय हे अनेकदा एकमेकांच्या विरुद्ध उभे राहतात. एकतर आपण कोणाला तरी माफ करतो किंवा शिक्षा देतो. पण इथे हे दोन्ही एकाच कृतीत एकत्र आले आहेत. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. हा झाला दुसरा उद्देश. तिसरा काय आहे? तिसरा उद्देश आहे येशूचा संपूर्ण सृष्टीचा वारस म्हणजेच हेर आणि न्यायाधीश म्हणजे जज होण्याचा हक्क अधिकृतपणे स्थापित करणे. त्याने केवळ मी देवाचा पुत्र आहे असं घोषित केलं नाही, तर आज्ञापालनाच्या आणि बलिदानाच्या कृतीतून स्वतःला त्या पदासाठी पात्र सिद्ध केलं. त्यामुळे आता त्याचा न्याय करण्याचा हक्क निर्विवाद आहे. म्हणजे त्याने आधी स्वतःला सिद्ध केलं आणि मगच त्याला अधिकार मिळाला. हा क्रम महत्वाचा आहे. आणि चौथा उद्देश, जो तुम्ही म्हणालात की सर्वात नाट्यमय आहे. हो, चौथा उद्देश आहे सैतानाचा पराभव. सैतान येशूला मारण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं की असं केल्याने देवाची योजना अयशस्वी होईल. पण गंमत बघा, त्याच्या त्याच कृतीचा उपयोग देवाची योजना पूर्ण करण्यासाठी होतो. येशूच्या मृत्यूमुळेच प्रेम, न्याय आणि आज्ञांची सत्यता सिद्ध होते. म्हणजे सैतानाचा डाव त्याच्यावरच उलटतो आणि त्याचे सर्व दावे खोटे ठरतात. हे एका वैश्विक बुद्धिबळाच्या पटावर दिलेला शहमात आहे. ठीक आहे. म्हणजे या घटनांचा परिणाम मानवांवर आणि सैतानावर होतो हे तर आपण नेहमी ऐकतो. पण या स्रोतांनुसार याचा परिणाम देवदूतांवरही होतो. ही गोष्ट मला खूप अनपेक्षित वाटली. आपण सहसा देवदूतांना परिपूर्ण मानतो. त्यांच्या मनात कसली आली शंका? हे प्रकरण नेमकं काय आहे? हा मुद्दा खरोखरच खूप खोल आहे. या स्रोतांनुसार देवदूतांनाही स्वतंत्र इच्छाशक्ती आहे आणि त्यामुळे त्यांच्याही मनात देवाबद्दल, त्याच्या योजनांबद्दल काही प्रश्न किंवा गैरसमज असू शकतात. सैतानाच्या बंडानंतर तर त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल की देव खरंच प्रेमळ आणि न्यायी आहे का? येशूच्या क्रॉसवरील त्या संपूर्ण घटनेने देवाचं चारित्र्य इतक्या स्पष्टपणे, इतक्या प्रखरपणे त्यांच्यासमोर उघडं केलं की त्यांच्या मनातली प्रत्येक शंका दूर झाली. म्हणजे त्यांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला एक संपूर्ण आणि ठोस आधार मिळाला. अगदी तसंच. यामुळे त्यांची स्वतंत्र इच्छाशक्तीसुद्धा पूर्ण होते. आता ते देवाची आज्ञा केवळ कर्तव्यापोटी नाही, तर संपूर्ण समज आणि प्रेमाने पाळतात. त्यांच्या मनात कोणताही किंतु परंतु उरत नाही. म्हणूनच ही घटना केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही, तर ती स्वर्गातही तितकीच महत्वाची ठरते. या कथेला जी वैश्विक व्याप्ती आहे ती इथे दिसून येते. वा, हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे ही एक अशी घटना आहे जिचे पडसाद संपूर्ण ब्रह्मांडावर उमटले. मग ठीक आहे, क्रॉस आणि पुनरुत्थान झालं, येशूचं स्वर्गात आरोहण झालं, तो देवाच्या उजवीकडे सिंहासनावर बसला. त्यानंतर काय? योजना पूर्ण झाली का? नाही, अजून नाही. आरोहणानंतर एक नवी पर्व सुरू होतो. येशूला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव दिलं जातं आणि तो देव आणि मानव यांच्यातलं मध्यस्थ बनतो. पण यानंतर स्रोतांनुसार एक प्रक्रिया सुरू होते. ती म्हणजे सत्यासाठी साक्षी देणाऱ्यांची, म्हणजे मार्टर्सची एक ठराविक संख्या पूर्ण होण्याची वाट पाहिली जाते. हे असे लोक आहेत जे येशूप्रमाणेच सत्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. ही संख्या पूर्ण झाल्यावर येशू पुन्हा येईल असे या स्रोतांमध्ये म्हटलंय. आणि तो परत आल्यावर न्यायनिवाडा होतो. या स्रोतांमध्ये न्यायाबद्दलची जी भाषा वापरली आहे ती खूपच थेट आणि कठोर आहे. त्यात असं स्पष्ट म्हटलं आहे की जे येशूची आज्ञा पाळत नाहीत ते कचऱ्यासारखे आहेत आणि त्यांना अग्नीमध्ये जाळलं जाईल. हे ऐकायला खूपच कठोर वाटतं. म्हणजे इथे तडजोडीला किंवा मधल्या मार्गाला अजिबात जागा नाहीये असं दिसतंय. हो, ती भाषा कठोर आहे, कारण या धर्मशास्त्रीय दृष्टिकोनानुसार न्यायाचा अंतिम मापदंड स्वतः येशू आहे. सृष्टी त्याच्यासाठीच अस्तित्वात आहे असं मानलं जातं. त्यामुळे जे त्याच्या शिकवणीनुसार चालतात, म्हणजेच देवावर आणि इतरांवर प्रेम करतात, तेच सार्वकालिक जीवनाचे वारसदार ठरतात. बाकी सर्व गोष्टी म्हणजे पाप, सैतान आणि जे देवाच्या इच्छेविरुद्ध जातात, त्या सर्वांना नष्ट केलं जाईल. यालाच सृष्टीची शुद्धीकरणाची अंतिम प्रक्रिया म्हटलेलं आहे. मग या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटी या मोठ्या वैश्विक योजनेच्या अंताला काय साध्य होतं
अंतिम ध्येय काय आहे? अंतिम ध्येय आहे सृष्टीला पापापासून पूर्णपणे मुक्त करून तिच्या मूळ परिपूर्ण अवस्थेत आणणे. ज्या उद्देशाने देवाने ही निर्मिती केली होती तो उद्देश पूर्ण करणे. आणि मग या स्रोतांमध्ये एक अत्यंत सुंदर आणि गहन कल्पना मांडली आहे. जेव्हा सृष्टी अशी परिपूर्ण होईल तेव्हा पुत्र द सन ही शुद्ध आणि परिपूर्ण झालेली सृष्टी पित्याला द फादरला परत देतो. जणू काही एक काम यशस्वीपणे पूर्ण करून तो त्याचा अहवाल सादर करतो. आणि त्यानंतर देव सर्व काही सर्वांमध्ये होतो. म्हणजे गॉड मे बी ऑल इन ऑल. निर्माता आणि निर्मिती यांच्यातलं जे अंतर सुरुवातीला होतं ते पूर्णपणे मिटून जातं. यालाच निर्मितीची पूर्तता म्हटले आहे. ज्या प्रवासाची सुरुवात एका अंतरापासून झाली होती त्याचा शेवट एका परिपूर्ण मिलनामध्ये होतो. तर आजच्या चर्चेचा धागा जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. या स्रोतांनुसार येशूचं आरोहण ही एक सुटी वेगळी घटना नाही. ती एका मोठ्या साखळीचा शेवटचा टप्पा आहे. ही साखळी सुरू होते निर्माता आणि निर्मिती यांच्यातल्या अंतरापासून. ते अंतर मिटवण्यासाठी पुत्राचं मनुष्य बनणं. मग क्रॉसवर मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देवाचं प्रेम, न्याय आणि त्याच्या आज्ञांची सत्यता संपूर्ण सृष्टीसमोर म्हणजे मानव आणि देवदूत या दोघांसमोरही सिद्ध करणं. आणि शेवटी आरोहणाद्वारे आपलं विजयी स्थान ग्रहण करणं. हा एक सलग प्रवास आहे. अगदी बरोबर. आणि या संपूर्ण प्रक्रियेचा अंतिम उद्देश सृष्टीला पापापासून शुद्ध करून तिची पूर्तता करणे हा आहे. यात एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करण्यासारखी आहे. येशूने आधी स्वतःला सिद्ध केले आणि मग त्याने सृष्टीवर राज्य करण्याचा आणि तिचा न्याय करण्याचा हक्क प्रस्थापित केला. त्याने आधी स्वतः आज्ञा पाळून दाखवल्यात आणि मगच तो इतरांचा न्यायाधीश बनला. हा आधी करून दाखवण्याचा क्रम या विचारधारेत खूप महत्त्वाचा मानला जातो. वर्तवली आहे की जेव्हा पुत्र ही परिपूर्ण झालेली सृष्टी पित्याला परत देईल तेव्हा कदाचित तो आपले निर्मित स्वरूप म्हणजे जे मानवी किंवा मर्यादित स्वरूप त्याने धारण केले होते ते सोडून पुन्हा आपल्या मूळ देवाच्या बरोबरीच्या अमर्याद स्वरूपात परत जाईल. हो, एका शाश्वत अस्तित्वाने एका वैश्विक योजनेसाठी तात्पुरते मर्यादित स्वरूप धारण करणे आणि ते काम पूर्ण झाल्यावर पुन्हा आपलं मूळ स्वरूप धारण करणे ही कल्पनाच मुळात खूप भव्य आहे. सृष्टीची पूर्तता झाल्यानंतर त्या पुत्राच्या भूमिकेचे काय होईल ज्याने हे सर्व शक्य करून दाखवले? हा एक असा प्रश्न आहे जो हे स्रोत आपल्याला विचार करण्यासाठी सोडून देतात.